भावानं पोचले आपण वाघेरेपाडा वॉटरफॉल जवळ. समोरच आपल्या वॉटरफॉल आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. बघा समोरच आहे आपला. तर भावांनो कल्याण मुरबाड रोडवरून आपल्याला वाघेरेपाडा इथून जायचं आहे. तर आपल्याला हा वाघेरेपाडा आहे. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे सरळच. चला तर आतमध्ये जाऊया. चला तर भावांनो आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे. चला जाऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्याला ह्या साईडून नाही इकडनं जायचं ह्या साईडने. पूर्ण रस्ता आहे. तर इथून आपल्याला खाली उतरायचे. थोड्याच वेळात वॉटरफॉल समोरच आहे. गर्दी पण दिसते वाटतं थोडं. चला इकडनं मागून आपण इथं आल्यावरती या साईडला आपल्याला पुढे जायचं आहे चालत. इथंच आपण गाडी पार्किंग करून जाणार आहोत. तर इथं आपली गाडी पार्किंग केली. ही बघा आपली गाडी इथंच आपण पार्किंग केली. तर भरपूर जणांच्या गाड्या होत्या. आता आपल्याला ह्या साईडून जायचे पुढं चालत. वाघेरेपाड्याला इथं ह्या विहिरीचं पाणी भरतात लोक. कपडे पण इथं धुतात. बाजूलाच भात शेती बघा केली आहे. भात लावलेला आहे. पाऊस झाला आता चालू. मी बघा भाई इथूनच पाणी भरून चालले. कपडे पण इथंच धुतात. पाणी बघा भरतात. मस्त बघा चारी साईडून पूर्ण डोंगर आहे. बघा मस्त सुंदर वातावरण आहे. इकडनं काही जण येतं ते खाली उतरत. नेचर बघा किती सुंदर आहे. 2 मिनिटातच आपण वॉटरफॉल जवळ पोहोचणार. माझ्या मागं पूर्ण झाडे बघा कशी हिरवेगार झाले सगळीकडे. या साईडला पण मागे बघा पूर्ण हिरवेगार झाले. 2च मिनिटात आपण आता वॉटरफॉल जवळ पोहोचू. पूर्ण लोकेशन मी सांगितलं आहे या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला लोकेशन समजून जाईल. पूर्ण डोंगरामध्ये असलेला हा धबधबा आहे. तुम्ही नक्की या वॉटरफॉलला. भरपूर जण येतात तिथं. या साईडला पण अजून एक वॉटरफॉल आहे. इथं बघा माणसं आंघोळ करतात. ते मस्त व्ह्यू आहे सगळे. तुम्ही येऊ शकता इथं फॅमिलीला घेऊन. पण दारूच्या बाटल्या वगैरे आणू नका. फॅमिलीला घेऊन या आणि एन्जॉय करा. त्या साईडनं बघा पूर्ण असं हिरवगार झालं सगळीकडं. इकडनं पण एक छोटासा वॉटरफॉल आहे. तर आपल्याला या साईडला जायचं आहे. रस्ता आहे. चला तर जाऊया. सगळीकडे हिरवगार झाले. हा बघा समोरच वॉटरफॉल आहे आपल्या. चला तर जाऊया. हा छोटाच ब्लॉक होणार आहे आपला. पण हा ब्लॉक तुम्ही पूर्ण बघा. बघा चारी साईडून ते पक्षी. पूर्ण इथलं वातावरण एक नंबर आहे. पूर्ण नेचरने भरलेलं. चला तर सरळ जाऊया आता आपण. समोरच आपल्या वॉटरफॉल आहे. मागच्या टायमाला आलेलं तेव्हा पाणी नव्हतं इथं. एवढं कमी पाणी होतं. तर भावानो मस्त वॉटरफॉल आहे. तुम्ही नक्की एकदा फॅमिलीला घेऊन या आणि एन्जॉय करा. आंघोळ करतात ते चारी साईडून पूर्ण डोंगरामध्ये हा वॉटरफॉल आहे. तर भावानं आपण मक्याचे दाणे शिजवून आणले मीठ मसाला टाकून. तर या नेचरमध्ये आपण मका खाणार आहे. चला तर या तुम्हालाही खायला घालतो.
साईडनं पूर्ण मस्त हिरवगार झाले. तुम्ही नक्की या एकदा. आणि प्लीज येताना दारूच्या बाटल्या वगैरे आणू नका आणि कचरा पण करू नका. चारी साईडनं बघा डोंगर, या साईडला पण छोटासा वॉटरफॉल आहे. इकडं काही माणसं बसलेत, पूर्ण हिरवगार झाले. तुम्ही जर येत असतील तर या नक्कीच. मी पूर्ण लोकेशन पण टाकलं आहे, पूर्ण लोकेशनमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर भावना इकडनं आपण आलेलो आणि आपण पहिल्या हा वॉटरफॉलला गेलो होतो. याच्यात पुढे इथं थोडासा इथे पण एक वॉटरफॉल आहे आणि त्याच्याच बाजूला आपण एक छोटासा वॉटरफॉल आहे बघा. तुम्ही इथं भरपूर तुम्हाला वॉटरफॉल बघायला मिळतील. मस्त चारी साईडून बघा, सगळीकडे वॉटरफॉल आहे छोटे छोटे. बरेच जण आंघोळ करतात पाण्यामध्ये. पाणी थोडं नॉर्मलच आहे, कमी आहे. पाहून इथे भरपूर सारे छोटे छोटे वॉटरफॉल आहे. तुम्हाला माझ्या पुढे अजून एक वॉटरफॉल दाखवतो, इथलाच मस्त आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा समोरच आपल्या वॉटरफॉल आहे, इथं पण आपण जाणार आहोत. दाखवतो मी तुम्हाला झूम करून. मस्त बघा छोटासा वॉटरफॉल आहे, आपण पूर्ण डोंगरामध्ये. मस्त व्ह्यू झालाय सगळीकडं. तर भावांना निघते इथून आता आपण. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. हा छोटासाच ब्लॉग आहे, पण ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लोकेशन समजेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.